नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण नगर परिषद नगरपंचायत पदभरती 2025 च्या आपण सरळ सेवा परीक्षा दृष्टिकोनातून आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, नगर परिषद नगरपंचायतची जाहिरात येत्या जी की 2 दिवसात जाहीर होणारी आहे, ज्याचा त्यांनी वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलेला आहे, ज्यामार्फत तब्बल 3000 जागे नगर परिषद नगरपंचायतमध्ये रिक्त आहेत, परंतु किती जागा भरल्या जातील यामध्ये अजूनही थोडक्यात संभ्रम जो की निर्माण झालेला आहे। तर मित्रांनो, विस्तृत जाहिरात जी की याची येत्या 2 दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि ही नगर परिषद आणि नगरपंचायतमधील सर्वात मोठी मेगा भरती असणारी आहे, जी की TCS किंवा IPS या कंपनीकडून ही परीक्षा थोडक्यामध्ये घेतली जाणारी आहे। तर आपण त्याच पदभरतीसाठी आजपासून आपली आता संभव प्रश्नपत्रिकाची आपण सिरीज सुरू केलेली आहे, जी की संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम कव्हर करणारी असेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगरपंचायत नगर परिषदच्या संपूर्ण काही बेसिक जे काही एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत व त्यासोबतच PYQ क्वेश्चन्स आहेत, जे की आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जर तुम्ही नगर परिषद व नगरपंचायतच्या पदभरतीसाठी तयारी करत असाल तर मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का आपण जे आहे या पदभरतीसाठी संपूर्ण काही अभ्यासक्रम व त्यासोबत आपण स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। तर मित्रांनो, सुरू करू आपल्या आजच्या या भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत यांची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत होते किंवा कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे? थोडक्यात नगर परिषद आणि पंचायतची स्थापना। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारतीय संविधानाच्या 74व्या दुरुस्ती जे की 74व्या दुरुस्ती कायद्याने थोडक्यामध्ये झालेली आहे किंवा या कायद्याअंतर्गत होते महाराष्ट्रातील नगर परिषद आणि पंचायतची। तर थोडक्यामध्ये जी 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे, तर ती कधी झालेली आहे? तर ती आहे 1992 साली। तर 1992 साली जे आहे 74वी घटना दुरुस्ती होऊन त्यामध्ये जे आहे जे की सेक्शन 9 भाग अ जोडण्यात आला, याद्वारे जे आहे थोडक्यामध्ये हे नगर परिषदला थोडक्यामध्ये जे काही महानगरपालिका आहे, नगरपंचायत यांना जे आहे थोडक्यात संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे। तर परीक्षेत तुम्हाला हे देखील विचारला जाऊ शकतो की नगर परिषद किंवा नगरपंचायतचा जो काही कायद्यामध्ये कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे, तर भाग 9 मध्ये जे आहे थोडक्यामध्ये याचा जो आहे समावेश आहे। आणि 74वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर ती आहे 1992 साली झालेली आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर मी जेवढे काही तुम्हाला पॉईंट सांगत आहे ते देखील तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या, कारण का या पॉईंट्सवर आधारित देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला दुसरा असा आहे, नगरपंचायत कोणत्या प्रकारच्या नगरासाठी स्थापन केली जाते? तर नगरपंचायत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 10,000 ते 25,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामीण शहरी संक्रमण क्षेत्रासाठी जे थोडक्यामध्ये नगरपंचायत ही जी आहे थोडक्यामध्ये नगरसाठी स्थापना केली जाते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, महाराष्ट्रातील नगर परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्रातील नगर परिषदेचे अध्यक्ष, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नगराध्यक्ष हे जे आहे महाराष्ट्रातील नगर परिषदेचे अध्यक्ष असतात। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे, जो की सर्वात IMP हा प्रश्न आपण मानू शकतो, कारण का हा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये जी काही महिलांना आरक्षणाचं प्रमाण आहे ते आहे 33%, म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 5वा असा आहे, नगर परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर नगर परिषदेचा कार्यकारी प्रमुख, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुख्य कार्यकारी अधिकारी, म्युनिसिपल जे काही कमिशनर असतात ते जे आहे थोडक्यामध्ये नगर परिषदेचे कार्यकारी प्रमुख असतात। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे,
बाळ गंगाधर टिळक संपादित असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते? तर यापैकी तर बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक थोडक्यामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की केसरी. तर बाळ गंगाधर टिळक यांनी संपादित असलेलं मराठी भाषेमधील दैनंदिन वृत्तपत्र म्हणजेच की केसरी. तर केसरी हे जे आहे थोडक्यामध्ये मराठी वृत्तपत्र आहे. तर थोडक्यामध्ये जे मराठा वृत्तपत्र आहे हे जे आहे इंग्लिश वृत्तपत्र आहे. थोडक्यामध्ये हे लक्षात ठेवून घ्या. भाषेचा या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी योगदान आहे. तर मराठा हे वृत्तपत्र जे की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे तर हे इंग्लिश आहे आणि केसरी हे जे आहे थोडक्यामध्ये मराठी वृत्तपत्र आहे, दैनंदिन वृत्तपत्र. हे तुम्ही थोडक्यात दोन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्या. आणि हे जे केसरी आहे वृत्तपत्र जे कधी सुरू केलं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 4 जानेवारी 1881 साली थोडक्यामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. केसरी हे दैनंदिन वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांच्या मार्फत. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला नगरपंचायत आणि नगर परिषद या पदभरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी जर तुम्हाला एक इफेक्टिव्ह असा क्रॅश कोर्स हवा असेल जो की परिपूर्ण TCS आणि IPPS पॅटर्ननुसारचा, तर मित्रांनो तो आपल्याकडे आता आपण उपलब्ध करून देत आहोत तुमच्यासाठी, जेणेकरून संपूर्ण तुमचा यामध्ये अभ्यासक्रम कव्हर होणार असेल. आणि जे कोणी विद्यार्थी प्रथम प्रयत्नामध्ये किंवा त्यांचा शेवटचा अटेम्प्ट असेल त्यांनी तर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची मित्रांनो, तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. तर स्टडी मटेरियल कसं घ्यायचं आहे आपलं, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज व त्यासोबत संपूर्ण संबंधित अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स आपण तुम्हाला देत आहोत. तर ते घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आपण उपलब्ध करून दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी पदभरती संदर्भाची जेवढी काही माहिती आहे तुम्ही विचारू शकता व त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये काय काय मिळेल व त्यांनी काय काय प्रोव्हाइड करते, ज्यामध्ये टेस्ट सिरीज आहेत, आपले ई-बुक आहेत किंवा टेक्निकल जर तुम्हाला सब्जेक्ट हवा असेल टेक्निकल तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. संपूर्ण काय त्या ठिकाणी तुम्ही विचार घेऊन संपूर्ण कोर्सची माहिती घेऊन त्या ठिकाणी पे आउट करून संपूर्ण काय तुम्ही स्टडी मटेरियल घेऊ शकता. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप सेलरच्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सेन वॉटसन या खेळाडूचे हे पुस्तक आहे, सेन वॉटसनचे. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून जे की घेतला गेला आहे? मान्सून. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अरबी या भाषेतून घेतला गेला आहे. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की नरेंद्र मोदी यांनी जे थोडक्यामध्ये भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना जी की जाहीर केलेली होती. तर कधी केली तर तुम्हाला असा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर ते आहे याचं उत्तर 1 जून 2016 रोजी. 1 जून 2016 रोजी थोडक्यामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा प्रश्न असा आहे, 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की RTI अधिनियम, जे की RTIचा जो अधिनियम आहे तो 12 ऑक्टोबर 2005 रोजी जे थोडक्यामध्ये लागू झाला. परंतु संसदेमध्ये कधी पास झाला असं तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर RTI ॲक्ट. तर हे जो आहे पास झालेला त्याचा जो दिनांक आहे तो आहे 12 जून 2005 साली. 12 जून 2005 झाली. संसदेमध्ये याला बहुमताने पास करण्यात आलं. त्यानंतर याला लागू संपूर्ण देशामध्ये जे की 12 ऑक्टोबर 2005 या रोजीपासून करण्यात आलेलं आहे. तर ही दोन्ही तारखा इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नदीचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कोसी नदी, जे की बिहारची दुःख नदी म्हणून ओळखली जाते, बिहारचे दुःख म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅशमध्ये समाविष्ट आहे? तर कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट आहे? जे की परदेशामध्ये प्रवास करण्याचा अधिकार, थोडक्यामध्ये राईट टू ट्रॅव्हल अबॉर्ड. तर राईट टू ट्रॅव्हल अबॉर्ड हा जो अधिकार आहे तो कोणत्या राज्यघटनेच्या अनुच्छेदमध्ये आहे? तर ऑप्शन नंबर अ, जे की अनुच्छेद 21 मध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, भवानी पाठक आणि देवी चौधराणी खालीलपैकी कोणत्या विद्रोहाशी संबंधित आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, की संन्यासी बंड या संदर्भित आहे किंवा या संबंधित त्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा असा आहे, 1852 मध्ये डॅश यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली? तर मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गजुला लक्ष्मी नरसू
चेट्टी यांनी जे 1852 मध्ये जे की मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केलेली आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 40 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की TCSO परिपूर्ण IPS पॅटर्ननुसारचे. तर ज्यांना कोणाला नगरपंचायत आणि नगर परिषदच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल हवा असेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. व जेव्हा याची जाहिरात येईल, जेव्हा याचं संपूर्ण काही स्लॅब असेल, तेव्हा आपण तुम्हाला संपूर्ण स्लॅबवर आधारित A to Z अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आणि रेग्युलरली व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.